नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत स्वराज्याची राजधानी असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या श्रीमान रायगडावरती। तर माझ्यासोबत आहे आता स्पृहाची आजी, समीक्षा आणि शिवांश हाय कर। ओके, आणि इकडे आहेत शिवांशचे आजोबा। सगळे रेडी झाले आहोत आणि आता निघतोय आम्ही। बघूया आता किती वाजता आहेत, साधारण तासभर लागेल आम्हाला इथून पोहोचायला। तर मग चला तिथे गेल्यानंतर भेटूया, निघूया। हो चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चला, तर आम्ही आता निघालोय, सणसवाडी गावातून निघालेलो आहे आणि इथून आम्हाला जवळपास 45 किलोमीटर अंतर आहे रायगडावरती पोहोचायला। आणि एक साधारण 1 ते 1.5 तास लागेल आम्हाला पोहोचायला। हळूहळू जाऊया, मधला रोड आहे। तसं पाहिलं तर आपल्याला दुसऱ्या रूटनी पण जाता येतं, जो महाडवरून आहे, पण तो लॉंग रूट पडेल। इथून आम्हाला हा जवळचा शॉर्टकट आहे, तर आम्ही तिथून चालतोय। तुम्हाला पण दाखवतो तो रूट। हे बघा, इकडे हे सणसवाडी गाव आहे, लेफ्ट साईडला सणसवाडी गाव आहे। इथून जर आपण सरळ गेलो, हा सरळ जो रोड गेलाय हा तामिणी घाटातून जातो पुण्याकडे, आणि इथून हा जो राईट साईडला जो रोड गेलेला आहे राईट साईडला, तो जो आहे हा जातो माणगावकडे, म्हणजे वेळेभागाड MIDC जी आहे तिथून माणगावकडे जातो। आणि हा सरळ जर रोड गेला आहे, हा गेला आहे पाली खोपोली मार्गे मुंबईकडे। तर आपण जाणार आहोत आता इथून ह्या रूटने, हा जो राईट साईडला जो रोड गेलेला आहे MIDC रोड, तिथून जाणार आहोत। चला, जर रायगडला जाण्यासाठी तुम्ही पर्यायी मार्ग शोधताय तर हा मार्ग एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी। जर आपण मुंबई गोवा हायवेने गेलो तर आपल्याला महाड मार्गे जावं लागतं, थोडासा लॉंग रूट पडतो। त्यामुळे जर तुम्ही मुंबई किंवा पनवेलवरून येत असाल तर खोपोली मार्गे यायचं आणि पालीवरून सरळ जो रोड जातो तो जातो माणगावकडे जातो, तो रूट घ्यायचा आपल्याला। आणि पुढे निजामपूर आल्याच्या नंतर तिथून आपल्याला लेफ्ट जायचं आहे। खूप चांगला रोड आहे आणि खड्डे तर अजिबात नाही आहेत या रोडला। इथून हा जो लेफ्ट जातो हा कडापेला जातो। आपण लास्ट टाइम व्लॉग बनवलेला श्री बापूजी बुवा श्री कालकाई देवस्थान, तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही बघून घ्या। प्रसिद्ध देवस्थान आहे। तर आपण आता पोहोचलेलो आहोत निजामपूरमध्ये। हा सरळ जो रोड गेला आहे हा माणगावकडे जातो आणि इथून लेफ्टला आपल्याला जायचं आहे रायगडकडे। रायगड आपल्याला साधारण 30 किलोमीटर दाखवतोय। चला, निजामपूरवरून आतमध्ये आल्याच्या नंतर पुढे इथे आपल्याला 2 रोड मिळतात। एक रोड जो आहे हा सरळ जो जातो हा किल्ले मानगड इकडे जातो, आणि इथून आपल्याला राईटला जायचं आहे, जो जातो आपल्याला रायगडकडे। जबरदस्त, काय मस्त वाटतं। मग एकदम बापरे, समोरचा डोंगर बघा, काय भारी दिसतो इकडे। असं मस्त वाटतं।
काही जागेच तर नाहीत काय जागेच तर नाही तर तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत पाचाडला. पाचाडला येथे राजमाता जिजाऊ साहेबांची समाधी आहे. त्यांचं आपण इथे दर्शन घेऊया पहिलं आणि त्याच्यानंतर मग पुढे रायगडाकडे जाऊया. समाधीकडे हा मेन गेट आहे इथे. ते बाहेर तुम्ही पार्किंगला बाहेर तुम्ही गाड्या पार्क करू शकता. थोडीशी जागा आहे. रोडला पण तशी करू शकता इकडे या साईडला. फलक पण लावलेला आहे. मातृत्वाचा महामंगल आदर्श जिजामाता. जन्म आणि मृत्यूची तारीख दिलेली आहे इथे. चला आतमध्ये जाऊया. बघा ते बोर्ड लावलेलं आहे. राजमाता जिजाऊ यांच्या समाधीची सुधारणा केलेली आहे. पूर्वी हे अशा पद्धतीने होतं आणि हे नंतर सद्यस्थितीमध्ये हे असं आहे. अगोदर अशा पद्धतीने होतं. झूम करून दाखवतो, मला जवळ नेऊन दाखवतो. बाजूला गार्डन वगैरे केलेलं आहे. छान दिसते. इकडे पण चपला इथेच काढायचे आहेत आपल्याला. पुढे जाऊया नंतर. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र दिलेलं आहे. इकडे थोडक्यात माहिती दिलेली आहे. जिजामाता समाधी. आजूबाजूचा परिसर अगदी शांत आणि खूप सुंदर आहे. तर आम्ही आता इथे राजमाता जिजाऊंचं दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही निघालोय रायगडाकडे.